पनवेल शहरातील लाईनाळी येथे गुरुवारी सायंकाळी एका बंद मोबाईल दुकानाला आग लागल्याची घटना घडली। मात्र पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तात्काळ आणि प्रभावी कामगिरीमुळे मोठी हानी टळली आहे। लाईनाळी येथील गजबजलेल्या परिसरात असलेल्या टुडे मोबाईल या दुकानाला गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारास धूर येऊ लागला। हे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आग लागलेले हे दुकान त्यांचा मालक बाहेरगावी असल्याने बंद होते, त्यामुळे जवानांनी दुकानाचे शटर तोडून ते उघडले। शटर उघडताच धुराचा मोठा भडका बाहेर आला। सुदैवाने दुकानात जास्त माल नसल्यामुळे वित्तहानी कमी झाली, परंतु अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली नसती तर मोठी हानी झाली असती। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे शुभम राठोड, शिवा आडे, साजन म्हात्रे, मच्छिंद्र पोकळे, राहुल सोनवळे, सुदीप ठाकूर, निकितेश डुकरे, राहुल नागरे, तेजश्री साळुंखे आणि सूरज मुळे यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांच्या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे परिसरातील मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही।